नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी अभिषेक तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा एपिसोड आहे ना थोडासा खास असणार आहे, कारण आजपासून आपण आजूबाजूवरती एक स्पेशल सिरीज चालू करतो आहोत. सिरीजचं नाव आहे ठसा, आणि ह्या ठसामध्ये आपल्याला आपल्याच आजूबाजूच्या वेगवेगळ्या व्यक्ती भेटायला येणार आहेत. ह्या व्यक्ती त्यांची गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येतील, आपण त्यांच्याशी मस्तपैकी गप्पा मारणार आहोत आणि ह्या गोष्टीतनं आपण बघणार आहोत की त्या व्यक्तींमुळे त्यांच्या कुटुंबावरती, आजूबाजूच्या समाजावरती कसा प्रभाव पडला आहे. आजची गोष्ट आहे चंद्रकांत गोडबोले यांची. ती गोष्टीची सुरुवात करताना मी तुम्हाला असं सांगेन की मला माहिती नाही आहे की कौन बनेगा करोडपतीमुळे किती करोडपती बनले असतील, पण ह्या काकांमुळे समाजामध्ये नक्कीच खूप करोडपती बनलेले आहेत. याचं कारण असं की आयडियल इन्व्हेस्टमेंट ते संचालक आहेत आणि त्यांच्या ह्या बिझनेस जर्नीमधून त्यांनी लोकांना कसं समृद्ध केलं, त्यांची नीतिमूल्य काय आहेत, त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, त्यांच्या ह्या 24 वर्षांच्या करिअरच्या जर्नीमध्ये त्यांनी आपला बिझनेस कसा डेव्हलप केला, ह्या सगळ्याची गोष्ट ऐकणं आणि त्याच्यातनं काहीतरी शिकणं हे खरंच मला असं वाटतं की उपयोगी होतं. म्हणून मला असं वाटलं की ही छोटीशी गोष्ट तुमच्यासमोर ठेवावी, तुम्हाला ती आवडेल ही मी आशा करतो आणि हा नवीन एपिसोड सुरुवात करतो. धन्यवाद. सो काका, मला सांगा की तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता? मी सकाळी शिवाजी पार्कला राऊंड मारतो आणि मग तिकडून आल्यावरती ब्रेकफास्ट वगैरे करून साधारण 8:30 पावणे 9च्या सुमारास ऑफिसमध्ये येतो. आणि मग ऑफिस तुमच्या घरापासून किती अंतरावरती आहे? ऑफिस म्हणजे सांगू ना की अगदी आमच्या दुसऱ्याच बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे, त्यामुळे मला अगदी घराच्या बाजूला मिळाल्यामुळे खूप बरं पडतं. ऑफिसला पटकन जातो. सो म्हणजे ऑफिस तुमचं घरापासून एकदम जवळ आहे? अगदी 2 बिल्डिंग पलीकडे. राईट. सो आता तुम्ही मला विचाराल, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की आपण असा इंटरव्ह्यू सेट करूया किंवा आपल्याला असं हे डिस्कशन करावं असं मला वाटलं. ह्याचं कारण असं ना, आपण पहिल्यांदा जेव्हा तुमच्या ऑफिसला भेटलेलो बरोबर, तेव्हा तुमच्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली, विच इज जनरेशन गॅप असलेला समवयस्क माणूस. म्हणजे हे मी का बोलतो माहिती आहे का? कारण तुमचा जो व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांचा हार्ड अर्न मनी, ओके, तुमच्या विश्वासावरती गुंतवणूक करता. आता हे मला सगळ्यात पहिल्यांदा केव्हा कळलं, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, त्याने जेव्हा मी पहिल्यांदा ऐश्वर्यासोबत एपिसोड शूट केला तेव्हा त्याने मला बघितलं आणि सांगितलं की अरे माझे हेच फायनान्शियल ॲडवायझर आहेत म्हणून. तर त्याने मला सांगितलं आणि त्याच्यानंतर योगायोगाने माझ्या जिममध्ये एक फ्रेंड आहे, त्याचं नाव नाही घेत त्याचं, पण ती जी व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती एकदमच म्हणजे असं म्हणतो ना, कुठलाच फिल्टर नाही, बरोबर, जे एकदम आहे ते सगळं रोखठोक आणि सतत कुठल्याही गोष्टीबद्दल एकदम अशी परखड मत मांडणारी व्यक्ती आहे. तर त्यांनी सुद्धा माझं ह्याच्यावरती इन्स्टावरती एखादी क्लिप बघितली ऐश्वर्यासोबत केलेली आणि ही सेड की अरे माझे पैसे सुद्धा आयडियलमध्ये असतात. सो त्या व्यक्तीसारखी जी व्यक्ती कुठल्याही गोष्टीबद्दल डिसिजन घेताना एकदम परखड असते, म्हणलं की ही स्वतःचा आडन मनी असणारी ह्याच्यासारखी व्यक्ती तुमच्याकडे कुठल्या विश्वासावरती पैसे देते. सो म्हणून मी बोललो की चला आज आपण सरांना बोलवूया आणि सरांसोबत त्यांची बिझनेस जर्नी जी आहे ती डिस्कस करूया. सो तुमचं आजूबाजूच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहात, म्हणजे तुमचा व्यवसाय हा तुमच्या पिढीकडनं तुमच्याकडे आलेला नाहीये, हा तुम्ही स्वतःहून चालू केलात. बरोबर. हा किती वर्षापूर्वी तुम्ही चालू केलात आणि तुमच्या डोक्यामध्ये असं काय आलं की मला आता बिझनेसमध्ये जायचंय? तर काय झालं, 1 जानेवारी 2001 साली मी ठरवलं की कॅनरा बँकेतून VRS घ्यायची. मी कॅनरा बँकेत होतो कामाला. ओके. आणि तुम्ही साधारणतः किती वर्ष सर्व्हिस केली तिकडे? बँकेमध्ये मी 20 वर्षाची नोकरी केली. ओके. 1 जानेवारी 81ला मी लागलो आणि 1 जानेवारी 2001ला मी निर्णय घेतला की आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन काहीतरी उद्योग करायचा.
ओके, म्हणजे तुमचा बिझनेस हा तुम्ही फार यंग असताना नाही चालू केलात, म्हणजे साधारणतः 50च्या जवळपास. हो, 47-48 वर्षाचा. ओके ओके. आणि त्याचं असं झालं की 1995 साली माझी बायपास सर्जरी झाली. ओके. त्यावरती मी विचार केला की जर समजा बँकेतली एवढी कटकटीची नोकरी करण्यापेक्षा ओके. आपण काहीतरी उद्योग चालू करायचा. आणि खरं सांगू ना, त्यावेळेला माझा शेवटचा पगार 14,990, म्हणजे 15,000 सुद्धा पगार मिळत नव्हता. तुम्हाला तेव्हा कम्प्लीट फॅमिली होती? हो. आणि तुम्ही स्वतः त्या फॅमिलीचे हेड पर्सन होतात, म्हणजे कमवणाऱ्या मी दृष्टिकोनातून? एकटाच मिळवत होतो. ओके कारण माझी मिसेस नोकरी करत नव्हती. ओके. त्या घर सांभाळतात. हां, ओके. त्यामुळे मी तिला सांगितलं की आपण 15-20 हजार रुपये आपण कसेही मिळवू, पण मी बँक सोडून काहीतरी उद्योग करतो. ओके. याला कारणही तसंच होतं की जेव्हा आमची मध्यमवर्गीय फॅमिली, आम्ही 4 जण भावंड, त्यामुळं बाबांची परिस्थिती बिकट थोडी राईट. असल्यामुळे मी कॉलेज शिक्षण हे शनिवार रविवार आई आमचे घरगुती पदार्थ करून द्यायची. आणि ओके ते आमच्या सोसायटीमध्ये फिरून मी विकायचो. ओके. आणि त्याच्यावरती मी माझं कॉलेजचं शिक्षण चालू केलं. राईट. तसंच दिवाळीच्या वेळेला आम्ही फटाके विकायचो. म्हणजे माझगाव डॉकवरून फटाके आणायचे आणि ऑर्डरप्रमाणे लोकांना डिलिव्हरी करायची. राईट. बरेच लोक माझ्याकडून फटाके का घ्यायचे? कारण एकतर ती क्वालिटी चांगली असायची आणि मुख्य म्हणजे पैसे आम्हाला ताबडतोब द्यायला लागायचे नाहीत, ते पुढल्या महिन्यात द्यायला लागायचे. आणि दिवाळीचा खर्च खूप व्हायचा. क्रेडिट सिस्टम. दिवाळीचा खर्च खूप व्हायचा, त्यामुळे ते म्हणायचे की चला चंदूकडून फटाके घेऊ. ओके. त्यामुळे तो एक व्यवसाय आम्ही करायचो. तसं सुविद्या शाळा आहे बोरिवलीला, त्यांना आम्ही वह्या पुरवायचो. अच्छा. ते पालक सुद्धा एवढे खुश झाले. नाहीतर शाळेत कसं व्हायचं 85-90ला, आज ना तुम्ही इतिहासाला 200 पानी वही करा, मग भूगोलाची ग्राफ बुक आणा, मग चित्रकलेची वही आणा, अशा निरनिराळ्या ऑर्डर द्यायच्या. दरवेळेला त्या पालकांना दुकानात जायला लागायचं खरेदी करायला. तर आम्ही काय केलं, तसा एक संच बनवला 7वीसाठी, 8वीसाठी, 5वीसाठी. आणि तो असं पॅकेटच्या पॅकेट लोकांना द्यायचो आणि एक लमसम अमाऊंट त्यांच्याकडून घ्यायचो. आणि ह्या सगळ्या वह्या गव्हर्नमेंटच्या असायच्या, त्यामुळे स्वस्त दरामध्ये वह्या आणि सर्वांना सारख्या वह्या. अच्छा. त्यामुळे शाळेचे प्रिन्सिपॉल आणि पालक सुद्धा खुश असायचे. म्हणजे हे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये किंवा अर्ली स्टेज ऑफ युअर जॉब तेव्हा केलेलं? ओके. आणि मग याच्यातून मला थोडासा अनुभव आल्यामुळे म्हणजे लोकांशी कसं कम्युनिकेट करायचं. आणि मी नंतर ट्युशन घ्यायचो. त्यामुळे एखादी गोष्ट मुलांना कशी समजावून सांगायची किंवा त्याची एखादी पटवून द्यायची, ही गोष्ट मला तेव्हापासून ट्युशनमुळे मला थोडासा हे झाला की या बिझनेसमध्ये मला थोडासा त्याचा उपयोग व्हायला लागला. बरोबर. पण आता जेव्हा तुम्ही आता ज्या सुरुवातीच्या बिझनेसचं मला तुम्ही उदाहरण देता ना, ते बिझनेस म्हणजे आपण म्हणतो ना की सहज आपल्या ओळखीतल्या लोकांसोबत आपण करतो. बरोबर. पण आज तुमच्या व्यवसायाचं जे स्वरूप आहे, तुमच्या आयडियल इन्व्हेस्टमेंटचा असेट अंडर मॅनेजमेंट हा 250 करोडच्या जवळपास असून बरोबर तुमच्याकडे 3000 पेक्षा जास्त कस्टमर बेस आहे. बरोबर. तर तेव्हा वाटलेलं का, म्हणजे जेव्हा तुम्ही जॉब सोडलात आणि जेव्हा हा बिझनेस चालू केला, तेव्हा तुम्हाला वाटलेलं का की पुढच्या काही इयर्समध्ये आपण एवढ्या प्रकारचा बिझनेस सेट करू म्हणून? कसं झालं की त्यावेळेला एवढी कल्पना नव्हती, परंतु ज्या दृष्टीने एक 5-6 वर्षे गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या बिझनेसला खूप डिमांड आहे आणि या लोकांची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला त्यात काहीतरी प्रगती करून किंवा काहीतरी मार्ग काढून लोकांना पैसा वाढवला पाहिजे. त्यांचा यंग जनरेशन मुलांना चांगल्या प्रकारे माहिती दिली पाहिजे. बरोबर. तर त्या दृष्टीनं मग मी विचार केला की आपण काहीतरी चालू करू. बरोबर. मग याची सुरुवात कशी होती? म्हणजे तुम्ही जेव्हा जॉब सोडून पहिलं प्रॉडक्ट जे विकलत ते काय होतं आणि ते कोणाला तुम्ही विकलत आणि त्याचा अप्रोच कसा होता? म्हणजे जवळच्यांपासून तुम्ही सुरुवात केलीच असणार, पण त्याचा अप्रोच कसा होता? म्हणजे प्रॉडक्ट कुठलं विकलत? मी सांगतो. गेली बँक सोडायच्या अगोदर 2 ते 3 वर्ष मी सॅलरी डिपार्टमेंटला होतो. ओके. म्हणजे लोकांचे पगार तेव्हा कॉम्प्युटरवरती इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट व्हायचा नाही, तेव्हा मॅन्युअल करायला लागायचा. बरोबर. त्यामुळं पिऊनपासून ते AGM पर्यंत या सगळ्या लोकांचे टॅक्स कॅल्क्युलेशन माझ्याकडे असायचं. बरोबर. त्यामुळे मला प्रत्येकाची
भेट घेऊन त्यांना विचारायला लागायचं की तू बाबा एवढा वेळ टॅक्स बसतोय. मग त्यांचा पुढचा प्रश्न असायचा, गोडबोले मग काय करायचं, टॅक्स कसा वाचवता येईल का काही. मग मी त्यांना ते सोल्युशन द्यायचो की आपण कशा प्रकारे टॅक्स वाचवू शकतो. ATC मध्ये काय होतं, ATCCC म्हणजे काय, आणि मेडिक्लेम वगैरे. तेव्हापासून मला ती एक डोक्यात कल्पना होती की टॅक्स प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. मग मी ठरवलं की आपण रिटायरमेंट नंतर LICचा बिझनेस चालू करावा. ओके. आणि मग LICची एजन्सी घेतली आणि सुरुवात केली. ओके, म्हणजे LIC कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत तेव्हा तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम LICची एजन्सी घेतली का घेतली, कारण LIC एक विश्वासपात्र कंपनी. त्याच वेळेला या बाजारामध्ये सर्व प्रायव्हेट कंपन्यांचे इन्शुरन्स आले होते. बरोबर. माझा ICICI प्रुडंटमध्ये इंटरव्ह्यू पण झाला होता, पण मला बँकेने सोडलं नाही. त्यामुळे मी ICICI जॉईन नाही करू शकलो. आणि योगायोगाने चांगली गोष्ट झाली की मी LIC जॉईन केलं. ओके. आणि LICची बॅकग्राऊंड अशी आहे की लोकांचा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि LIC ह्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. बरोबर. कारण सुरुवातीला आपलं असं प्रोडक्ट पाहिजे की जे समोर गेल्यावरती लोकांचा पहिला विश्वास त्या प्रोडक्टवर पाहिजे. राईट. आपल्यावर. इम्पॉर्टंट गोष्ट. राईट. त्यामुळं मग मी LICने सुरुवात केली. आणि एक गोष्ट माझ्या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामुळे लक्षात आली होती की तेव्हा जे लिमिट होतं ना, हे 1 लाखाचं लिमिट होतं ATCच्या अंडर. ओके. म्हणजे आता 1.5 लाख जो आपण घेतो ना, बरोबर, ते इन्कम टॅक्स वाचायला 1.5 लाखाचं लिमिट असतं, बरोबर. ते त्यावेळेला 1 लाख होतं. ओके. आणि हे जे 10,000 जे एक्स्ट्रा मला कळलं की ATCCC मध्ये, तेव्हा जीवन सुरक्षा आणि जीवनधारा ह्या 2 पेन्शन पॉलिसी अशा होत्या की त्याच्यामध्ये जर तुम्ही 10,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 1 लाखाच्या वरती सूट मिळायची. ओके. आणि यात महत्त्वाचं म्हणजे काय की 100% बेनिफिट होता. तुमच्या इन्कममधून ती अमाऊंट कमी व्हायची. आणि या 2 पॉलिस्यांचं वैशिष्ट्य असं की त्या दोन्ही पॉलिसीवरती 13% रिटर्न होते तेव्हा. आणि ही गोष्ट कित्येक एजंटना माहिती नव्हती. एवढंच काय, तर LICच्या कित्येक डेव्हलपमेंट ऑफिसरना किंवा यांनासुद्धा ती गोष्ट माहिती नव्हती. म्हणजे ही तुम्ही माहिती करून घेतली. तुम्हाला आठवतं का तुम्ही पहिली पॉलिसी कोणाला विकली? मी पहिली पॉलिसी देसाई म्हणून आहेत आमची, त्यांच्या मुलाची काढली. ओके. त्यांना कन्व्हिन्स कसं केलं ते, ती एक गोष्ट ऐकायची आहे. एक म्हणजे काय झालं, मी बँक ऑफ इंडियात निरनिराळ्या बँकात फिरायचो. आम्ही दुपारी दोघांना, मी आणि मिसेस जायचो आणि यांच्या लंच टाईममध्ये त्यांना जाऊन सांगायचो. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं की हा बिझनेस आपण चालू करायचा आहे, तुम्ही ती एजन्सी घेतलीत आणि दोघं मिळून स्वतः बँकांमध्ये त्यांच्या लंच टाईममध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करायचे आणि त्यांना सांगायचं की बाबा तुला इन्कम टॅक्ससाठी पैसे नाही, माझं सगळं झालं आहे, 1 लाखाचं झालं आहे. म्हणजे त्यांना एवढंच माहिती होतं की 1 लाखच लिमिट आहे. पण हे नवीन जो अभ्यास मी केला होता की ज्याच्यामध्ये 10,000ची एक्स्ट्रा सूट मिळते, त्यामुळं 90% लोकांना ते माहिती नसायचं बँकेत. बरोबर. त्यामुळे लोक पटकन कन्व्हिन्स व्हायचे की गोडबोले आणखीन 10,000 गुंतवू शकतो. आणि बँकचे लोक टॅक्स वाचवण्यासाठी अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला आतुरलेली असतात. बरोबर. अजून काय स्कीम आहे का सांग, अजून काय स्कीम आहे का सांग. पण आपण ते पहिलं तुमचा क्लायंट. तर मी ताबडतोब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आहे. ते अकाउंटंट होते आणि ते म्हणाले गोडबोले ठीक आहे, मग उद्या फॉर्म आणा आणि आपण भरून टाकू. त्यांचा फॉर्म घेता घेता त्यांच्या आजूबाजूला जी लोक होती ते आम्ही काय करतोय काय नाही थोडंसं ऐकत होते. त्यामुळे मी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ चौकशी केली की देसाई गोडबोले कशासाठी आले होते तुमच्याकडे. मग त्यांनी सांगितलं असं असं आहे. आणि यू कॅनॉट बिलीव्ह, बँक ऑफ इंडियातले ताबडतोब 2 माणसांनी आमच्याकडे सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला पहिल्याच दिवशी 3 जण मिळाले? हो. आणि मग मी कॅनरा बँकेत नंतर गेलो. का तर मला कॅनरा बँकेविषयी कॉन्फिडन्स होताच, कारण मी तर नोकरी करत होतो. मग कॅनरा बँकेत गेलो, तिथून लोकांना अप्रोच झालो. मग निरनिराळ्या ब्रँचेस कॅनरा बँकेच्या, आणि मग रेफरन्सने असं या करत गेलो. आम्ही एका वर्षामध्ये 165 पॉलिसी जीवनधारा आणि जीवन सुरक्षा विकल्या. ओके. तरी पण आपण बिझनेस चालू केल्यापासून 1 वर्ष हा मोठा पिरियड, पण कॉन्फिडन्स मला पहिल्याच महिन्यात आला का? तसा थोडा थोडा येत होता. आणि तुला सांगायचं म्हणजे की मी पहिल्या दिवसापासून
एक असिस्टंट ठेवली होती. मग ही असिस्टंट तुम्ही तुमच्या खिशातनं पैसे देऊन पगारावरती हो. ठेवलेली? हो. पगारावर ठेवली होती. एक असिस्टंट पगारी आणि एक बिनपगारी, म्हणजे माझी मिसेस. ओके. ती पण मला साथ द्यायची, पण मुलं लहान असल्यामुळं एवढं तिला पूर्णपणे त्यात झोकून द्यायचं. पार्टनर बोलूया. हां, एक थोडीशी पार्ट टाइम ती माझ्या बरोबर वगैरे दुपारी यायची मुलं शाळेत गेल्यावरती, आणि आम्ही दोघं असे फिरायचो. या पॉलिसी जास्त न विकण्यामागे लोकांचा उद्देश असा होता की याच्यामध्ये कमिशन कमी मिळतं 2% म्हणजे एजंटना. एजंटना. ओके. आणि त्यामुळं एजंट लोक ह्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करायचे. तर मी तो पॉईंट पिकअप केला की आपल्याला नंबर ऑफ क्लायंट जास्त मिळवले पाहिजे. आपोआप नंबर ऑफ पॉलिसी मिळत गेल्या. म्हणजे याच्यामध्ये कस्टमर्सना बेनिफिट जास्त होतं, फक्त एजंटना कमी होतं. एजंटना कमी होता. ओके. आता कस्टमरचा बेनिफिट तू म्हणालास म्हणून पुढे जातो. या पॉलिसीमध्ये असं होतं की तुम्ही 10,000 रुपये 7 वर्ष भरा, तुम्हाला 10,000 रुपये लाईफ टाईम मिळते. 70,000 रुपये भरायचे फक्त. हा एक प्रकार झाला. दुसरा, तुम्ही 10,000 रुपये 10 वर्ष भरा, मग तुम्हाला 15,000 रुपये लाईफ टाईम मिळते. म्हणजे एका वर्षाला 10,000 भरायचे. 10,000 भरायचे. 10 वर्षात मी फक्त 1,00,000 रुपये भरले. आणि त्याच्यावरती 15,000 रुपये तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत. मग ते असे जे जुने ज्यांच्या तुम्ही पॉलिसी काढलेले आहेत, ते आत्ताच्या टायमाला ती लोक तुम्हाला कधी भेटतात का? ती मला खूप भेटतात आणि सांगतात की गोडबोले, अरे त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही 10,000 का भरले. आमची कॅपॅसिटी होती. आणि याच्यावर तुला आणखीन एक मी उदाहरण देतो. हे सगळं करत असताना एका गुजराती माणसाच्याकडे मी गेलो. ओके. आणि गुजराती माणसाकडे गेल्यावरती हा विषय झाला, सगळं झालं. कारण त्याला ही आयडिया त्यांनी कुठून तरी माझ्या बँकेतल्या मित्रांनी त्याला सांगितले होते की 10,000 भरायचे आणि 10 वर्षानंतर तुला 15. आणि ते पण LIC मध्ये जी लोकांचे त्यांचे प्रॉडक्ट लोकांना ऑलरेडी प्रूव्ड होते. हां, म्हणजे माझ्याच क्लायंटने त्याला सांगितलं होतं, गुजराती माणसाला. त्यांनी घरी गेल्यावरती आम्ही आधी डिस्कस केलं दोघांनी बाहेर बसून. तेव्हा तो म्हणाला, हे बघ गोडबोले, देखो 10,000 भरेंगे तो मुझे 15,000 मिलेगा, लेकिन मैं सोच रहा हूँ कि ये 15,000 से क्या हो जाएगा, तो मैं 1,00,000 भरूंगा तो मुझे कितना मिलेगा. म्हणाला, अरे साधा मॅथमॅटिक्स आहे. हे 10,000 इन्कम टॅक्स बेनिफिटसाठी मी घेतोय. तुम्ही 1,00,000 भरले तर मग 1,50,000 मिळणार. हे 1,50,000 दर वर्षाला 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर. आणि मग हा माणूस उठून स्वयंपाकघरात गेला. पण हे पुढचे 1,50,000 मिळणार ते सलग किती वर्षासाठी मिळणार? लाईफ टाईम. का तर तुमचे त्यांच्याकडे LICकडे पैसे 10,00,000 रुपये आहेत ना, 1,00,000 रुपये आहेत ना, त्याच्यावर ते मिळणार आहेत पैसे. ओके. ह्याची गंमत अशी होती की तो गेला आतमध्ये आणि 5-10 मिनिटांनी बाहेर आला, तेव्हा त्यांच्या मिसेस बरोबर होत्या. आणि दोघांनी मला येऊन सांगितलं की गोडबोले, आम्हाला 1,00,000 रुपये दोघांच्या नावाने हे चालू करायचं. आणि ते साल किती होतं अंदाजे? 2002. ओके. 2002 ते 2012 त्यांनी 1,00,000 रुपये भरले, आपण असं पकडू. आणि आता त्यांना 1.5 लाख रुपये येत आहेत. पण आता 1,50,000ला त्यांना असं वाटतंय किंमत नाही काय वर्षाला. हो. पण त्यावेळेला 1,00,000 भरणं सुद्धा त्या दिवशी कठीणच होतं ना. 2002. पण महिन्याचे त्यांना जवळजवळ 13,000-14,000 रुपये मिळतातच आहेत. हो, ते तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे मला मग लक्षात आली गोष्ट की आपण इन्कम टॅक्ससाठी 10,000ची पॉलिसी विकायची, पण कोणाला 13% रिटर्न हवे असतील तर त्याला सांगायचं की बाबा तू ही पॉलिसी किती अमाऊंटची घेऊ शकतोस. हां, राईट. अशा रीतीने ही जीवन सुरक्षा आणि धाडांनी मला खूप म्हणजे साथ दिली चांगल्या प्रकारे. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही हा बिझनेस चालू केलात ना, त्याच्यातलं पहिलं इन्कम केव्हा जनरेट झालं तुमचं? हां, तर LIC चालू केल्यावरती पहिला 2 महिने कमिशन येत नाही. आणि 2 महिन्यानंतर जो मला चेक आला तो मुळे 40,400. म्हणजे साधारणपणे महिन्याला मला 20,000 रुपये मिळत होते. तेव्हा मी आणि मिसेस एकदम हॅपी झालो की मी जे बँक सोडली होती, मी आणि म्हणालो होतो 15-20,000 मी कसेही मिळवेन, तर मला पहिलाच प्रयत्न असा झाला की मला 20,000 पेक्षा जास्त अमाऊंट. अच्छा, म्हणजे पगारापेक्षा जास्त पगारपेक्षा जास्त अमाऊंट मला मिळाली. काय गिफ्ट दिलं? तुम्हाला काय गिफ्ट मिळालं तेव्हा? साडी मिळाली, देवळात गेलो पहिले आधी. अच्छा. आणि तुला सांगू ना की एक निराळाच आनंद त्यावेळेला आम्हाला झाला की हां, आपण काहीतरी अचीव करू शकतो. आणि मग पुढे चालूच राहिलं. राईट. पण आता हे झालं, ही तुमची पर्सनल गोष्ट झाली की
तुम्हाला तेव्हा सर्व्हाइव्ह करणं फायनान्शियली बरोबर. खूप गरजेचं होतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही एक नोकरीला पर्याय म्हणजे मी ते नोकरी बिझनेस हा डिफरन्स नाही करत, हा पण रोजगाराच्या दृष्टिकोनातून बघतोय बरोबर. की नोकरीमध्ये तुम्हाला तेव्हा तुम्ही जसं म्हणालात की तुमची मेजर सर्जरी झाली, त्याच्यामुळे फिजिकली तुम्ही नोकरीला रोजगाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकत नव्हते. बरोबर. म्हणून तुम्ही बिझनेसवरती शिफ्ट झालात आणि मग त्या बिझनेसमधून तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला जे काही रिवॉर्ड्स आहेत चालू. बिझनेसचे किंवा इन्कम चालू झालं. पण आता नंतर हे स्ट्रक्चर पहिलं मोठं केव्हा झालं, म्हणजे साधारणतः वर्षानंतर किंवा काय काळानंतर तुम्हाला दिसलं की तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच हाताखाली असिस्टंट ठेवूनच काम बरोबर, केलेलं. बरोबर. ओके, सो इट्स लाईक लीडर टाईप तुम्ही चालू केलं. पण हे स्ट्रक्चर पुढे वर्क होतंय म्हणजे हे मी का विचारतोय, कारण आज जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याची सुरुवात कदाचित ही 20-1 वर्षापूर्वीच झाली. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. बरोबर. मग तुम्ही LICचे प्रोडक्ट्स विकले असाल, त्याच्यानंतर मग म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आले असतील. हां. मग त्याच्यामध्ये तुम्ही तो स्कोप कसा ओळखलात की तर, म्युच्युअल फंड बरोबर. कसे बेनिफिट आहेत आणि त्याच्यामधलं काय गोष्ट आहे आणि ती आपण आपल्या कुठल्या ग्राहकांना कशी विकली पाहिजे? तर तुला सांगायचं म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर म्हणजे 2004च्या सुमारास लोकांच्या म्युच्युअल फंडावरचे एन्क्वायरी यायला लागल्या. तेव्हा लोकांना म्युच्युअल फंड एवढे माहीत नव्हते, कारण जाहिराती पण नव्हत्या. पण लोकांचे एक निराळं काहीतरी मला गोडबोले पाहिजे. आता LIC खूप झालं. मग मी त्यांना सांगितलं की म्युच्युअल फंडसाठी तो शाबाई आहे, तो मारवाडी आहे, त्याच्याकडे जा तुम्ही घ्या. मग तर ते म्हणा नाही, ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला LICचा गायडन्स दिला तशा प्रकारे आम्हाला म्युच्युअल फंडसुद्धा आम्हाला तुम्ही केलं तर बरोबर, बरं पडेल, गोडबोले. मग मी ठरवलं की आपण MP ची परीक्षा देऊयात. ओके, तुम्ही परीक्षा दिलीत तेव्हा? हां. मग मी MP ची परीक्षा पास झालो आणि एजन्सी घेतली. पण मला नुसतं एजंट म्हणून काम करायचं नव्हतं, तर मला ॲडवायझर म्हणून काम करायचं होतं. तेव्हा मी ठरवलं की म्युच्युअल फंड नुसते विकायचे नाहीत, तर आपल्याला काहीतरी लोकांना समजावून सांगता आलं पाहिजे. म्हणून मग मी CFPची परीक्षेसाठी पेपर दिले. टॅक्स प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन, इस्टेट प्लॅनिंग, अशा प्रकारे हे 5 पेपर देऊन मी त्याच्यात सर्टिफिकेशन घेतलं. मास्टरी मिळवली की बाबा आपलं प्रत्येकाचं टॅक्स प्लॅनिंग, एज्युकेशन म्हणजे मुलांचं काय, प्रत्येकमध्ये आपल्याला ते विचार करता आला पाहिजे. बरोबर. आणि मग म्युच्युअल फंडाची सुरुवात केली. तुला सांगतो त्यावेळेला लोक म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकायला खूप अनभिज्ञ होते. त्यांना भीती पण वाटायची आणि त्यांना माहिती पण नसायची कुठे पैसे टाकतोय, कुठे पैसे टाकतोय. आणि या घरगुती बायका तर त्यावेळेला त्या बरणीमध्ये किंवा बरोबर जमा कपाटाच्या खाली पैसे करायची पद्धत होती तेव्हा. हां, तेव्हा ती पद्धत होती. आपण त्यांना पण हे करू शकत नाही. पण इव्हन काही डॉक्टर्स पण त्यांचे कॅशमध्ये व्यवहार चालायचे. बरोबर. ते पण घरामध्ये अशाच प्रकारे पैसे. तर आता मी त्याच्यावर पण तुला बरं झाला प्रश्न विचारला. कित्येक डॉक्टरने माझ्याकडे SIP चालू केल्या किंवा ॲडव्होकेट लोकांनी. आणि SIP चालू केल्यावर त्यावेळेला 5,000 म्हणजे त्या लोकांना असं वाटायचं मी 50च देतोय. आणि मला पण माहिती होतं की तेव्हा पगार मंथली. बरोबर. हां, 5,000 रुपये SIP म्हणजे तुला सांगू त्या दिवशी आम्ही कुठेतरी बाहेर हॉटेलला जाऊन बरोबर मजा करायचो. तर 5,000 SIP त्यावेळेला मी डॉक्टरांकडून घेतलं की त्यांना विचारायचो की डॉक्टर तुमच्या मेसेजचं पण चालू करूया. तेव्हा ते अगदी ती हाऊसवाईफ आहे. म्हणजे त्यांचं एवढं असायचं की ती काही मिळवत नाही. तेव्हा आम्ही त्यांना सजेस्ट केलं की डॉक्टर हे तुमचे जे कॅशचे पैसे आहेत ना ते आपण मेसेजच्या नावाने बँकेत टाकू आणि त्याचा SIP चालू करू बँकेतून. राईट. हां. मग इन्कम टॅक्स अमुक तमुक मी त्यांना सांगितलं ही सगळी जबाबदारी माझ्यावरती. ओके. कारण मी ते बघेन सुरुवातीला की त्या टॅक्स स्लॅबमध्ये येणार नाहीत. आणि मग आम्ही त्यांना शिकवलं की जरी इन्कम वाढलं तरी 1.5 लाख रुपये तुम्ही सेव्ह करू शकता, त्याची पॉलिसी काढू शकता, हे करू शकता. अशा प्रकारे आम्ही डॉक्टरांच्या जेवढे SIP असायचे तेवढेच त्यांच्या मेसेजचे किंवा 18 वर्षाच्या वरती मुलं असतील त्यांचे चालू केले. बरोबर. हे तेव्हा हां 2005-6 मध्ये जेव्हा म्युच्युअल फंड नवीन आले. नवीन आलं. आता तुला सांगतो की ही जो त्यांची बायकोच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट त्यांनी जेव्हा चालू केली
आता तुला माहिती आहे की आता गेले 5 वर्ष इथे रिडेव्हलपमेंट चालू झाले दादरमध्ये. प्रत्येक बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होते. तेव्हा हे डॉक्टर्स आणि विचारत आहेत की गोडबोले मी एक ॲडिशनल रूम घ्यायचा विचार करतोय, तर 60-70 लाख लागतील, तर आपल्याकडे किती पैसे आहेत? आणि यू कॅनॉट बिलीव्ह, गेल्या 15-16 वर्षामध्ये त्यांच्या मिसेसच्या नावाने, मुलांच्या नावाने आज 70-80 लाख रुपये तिथं आहेत. हे असे का जमा झाले? कारण हा चक्रवाढ व्याज जो प्रकार आहे ना, कंपाऊंड इंटरेस्ट, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. चक्रवाढ व्याजाने पैसे कसे वाढतात आणि त्याच्यामुळे जास्त काळ ठेवल्यावरती, हे आम्ही लोकांना तेव्हा समजावून सांगितलं. आणि नाऊ दे आर रिअलाइज दॅट थिंग. आता त्यांना ती जाणीव होते की गोडबोले तेव्हा मी चालू केलं म्हणून बघा आज मी एक 1 BH बेडरूम एक्स्ट्रा घेऊ शकलो मुलासाठी, आणि दे आर रिअली हॅपी. आणि तुला खरं सांगू की आपले जे स्वप्न असतात ना, ती पूर्ण झाली की जो आनंद मिळतो हा एक निराळाच आहे. बरोबर. आता त्या लोकांची स्वप्न पूर्ण होतात, त्यांची मुलं शिकायला जातात फॉरेनला, आमच्याकडून पैसे काढतात, मोठ्या मोठ्या रूम घेतात, तर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालं त्याला आनंद होतो. पण तुमचं पण थोडंफार पण माझी गंमत काय आहे की प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होण्यामुळे मला आनंद मिळतो. त्यामुळे माझा जो आनंद आहे हा या एवढ्या लोकांची स्वप्न पूर्ण होताना पाहून खरोखरीच आपल्याला धन्य वाटतं की नॉट ओनली मेक द मनी फ्रॉम द बिझनेस बट टू म्हणजे हेच आहे की मला तुम्हाला हे का विचारायचं होतं माहिती आहे का, की कुठलाही बिझनेस आपण चालू करतो ना, तेव्हा त्या बिझनेसमधनं फक्त इन्कम जनरेट होणं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बिझनेस चालू केला जातो आणि तो शक्यतो तसा असावा पण. बरोबर. आणि फक्त म्हणजे आता तुम्ही जुने बिझनेसमॅन बघितले ना, किंवा काही जे एस्टॅब्लिश बिझनेस आहेत जे काल होते आज आहेत आणि ते कदाचित उद्याही राहतील, असे बिझनेस, त्यांच्यासोबत प्रॉफिट अर्निंग सोबत अजून एक गोष्ट त्या बिझनेसमध्ये आहे, ती म्हणजे त्या बिझनेसची मूल्य. सो कुठलाही बिझनेस चालवताना मूल्य जपणं हे तुमच्या दृष्टिकोनातनं किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्त्वाचं आहे. आणि हा पैशाचा व्यवहार आहे, त्यामुळं आपल्याला या बाबतीत खूप विचार करायला लागतो. यात 2 प्रकार असतात. एखादा माणूस जेव्हा माझ्याकडे येतो आणि सांगतो मला अमक्या अमक्या फंडात पैसे टाकायचे, तेव्हा माझी जबाबदारी थोडी कमी होते. पण जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि म्हणतो मला यातलं काही माहिती नाही गोडबोले, तुमच्यावर विश्वास ठेवून मला तेव्हा माझी जबाबदारी वाढते. का तर ही डझंट नो एनिथिंग. बरोबर. आय हॅव टू टेक केअर दॅट ही शुड बी हॅपी आणि त्याचे पैसे चांगले वाढले पाहिजेत. बरोबर. आणि तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा आम्ही सुरुवातीला LIC विकायचो ना, तेव्हा आम्ही लोकांना एक फाईल बनवून द्यायचो, एक आपले डॉक्युमेंट. आणि त्या फाईलवरती आम्ही एक लिहिलं होतं वाक्य, इफ यू आर हॅपी टेल अदर्स, इफ नॉट टेल अस. तर ह्याचा उपयोग असा झाला की जो जो माणूस माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट करून सॅटिस्फाईड झाला, त्याने प्रत्येकाने त्याच्या मित्राला, त्याच्या फॅमिलीला, त्याच्या रिलेटिव्हजना हे सांगत गेलं आणि आम्हाला रेफरन्स मिळत गेले. त्याचा एक ॲडव्हान्टेज असा मिळतो की जेव्हा तू तुझ्या मित्राला सांगतो, तुला मित्रांनी सांगितलं की मी गोडबोलेकडे इन्व्हेस्टमेंट करतो, गोडबोले काकांकडे, तेव्हा तुझ्या मनात कॉन्फिडन्स निर्माण झाला की हा करतोय म्हणजे नक्की. राईट. हा विश्वास आम्ही गेली 24 वर्ष मिळवला आणि त्यामुळे आमचा बिझनेस हळूहळू वाढत गेला. पण तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ती घरातनं केली. बरोबर. तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीने म्हणजे वाईफने. बरोबर. मग घरातून हा बिझनेस बाहेर कधी पडला? साधारण 1 वर्ष 1.5 वर्षातच आमच्या घरासमोर एक ॲडव्होकेट होते. ओके. आणि माझी मिसेस त्यांच्याकडे नेहमी जायची आणि विचारायची की आम्हाला थोडे बिझनेससाठी अशी थोडी जागा हवी आहे किंवा काय. कारण तो ॲडव्होकेट आतमध्ये बसायचा केबिनमध्ये आणि बाहेरची त्याची रूम जी होती अगदी छोटीशी, ती रिकामीच असायची. अच्छा. म्हणजे रस्त्याला अगदी लगत होती आणि घराच्या समोर. मग तेव्हा हा सारखे 4 वेळा गेल्यावर मग त्या पण माणसाला वाटलं की मला पण 4 पैसे मिळतील, उद्या इथं कोणी बाहेर बसलं माझ्या खोलीत. हे एवढं साधं कम्युनिकेशन होतं की आपण गेलो सहज आणि विचारलं? नाही, ही काय करायला लागली की तिला कळलं की आपला आता बिझनेस वाढवायचा आहे. तेव्हा ती म्हणाली की आपल्याला काहीतरी ऑफिस घेऊ, म्हणून मग ती थोडी जाता येतात त्यांच्याकडे बघायची की ऑफिस 5 वाजता उघडतंय, जाधव साहेब काय म्हणताय, आम्हाला असे रूम हवे. आणि मग त्याने पण असा विचार केला की जर मला थोडे इन्कम, आणि त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, एक 10-12 हजार रुपये भाडं मिळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचे होते.
त्यामुळं आम्ही मग ते सुरुवात तिचं बाहेरचं ऑफिस त्याचं घेऊन सुरुवात केली. मग मी माझे असिस्टंट बसायचो, लोक बघायचे, यायचे हळूहळू. आणि मग सुरुवात झाल्यावरती थोडं वाढत गेलं तसं तो म्हणाला की गोडबोले आता पूर्ण ऑफिस तुम्हीच वापरा. त्यामुळे आतलं केबिनसुद्धा आम्हाला मिळालं. ओके. मग स्टाफ वाढला हळूहळू. राईट. आणि अशा रीतीनं पहिलं म्हणजे 2 वर्षानंतर आम्ही ऑफिस वगैरे आधी पूर्ण घेऊन सुरुवात केली. 2 वर्षातच तुम्हाला स्वतःची म्हणजे बाहेर पडून बिझनेस बाहेर करावा पडून लागला. business. ओके. आता म्हणजे आपण हे सगळ्या छान छान गोष्टींबद्दल बोललो. तुम्ही बिझनेस कसा ग्रूम केलात, कसं कम्युनिकेशन किंवा तुमचे संपर्क प्रस्थापित केलेत. पण आता ह्या जर्नीमध्ये तुम्हाला असे काही कडू आठवणी पण आल्या असतील किंवा अनुभव आले असतील, तर ते थोडेफार असतील तर शेअर करा. आणि त्याच्यातनं तुम्ही काय शिकून पुढे गेलात. म्हणजे तसं कुठे फेल्युअर आपण म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की अरे ह्या गोष्टी मी प्रयत्न करून सुद्धा पाहिजे तशा झाल्या नाहीत, बरं. त्याच्यामुळे माझा बिझनेस इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामध्ये मला हा अनुभव आला आणि ते मी प्रकर्षाने ह्याच्या पुढे वगळायला शिकलो. तर असा काही किस्से किंवा काही गोष्टी आहेत का? तशा फार आठवणीतल्या अशा खूप कमी आहेत. म्हणजे कधी कधी काय होतं, हे जनरेशन गॅप म्हणतो तसं, की आता तुला खरं सांगू ना की आता आमच्याकडे 3री पिढीसुद्धा आमच्याकडं इन्व्हेस्टमेंट करायला यायला लागली. का तर त्यांच्या आईबाबांनी त्यांना शिस्त लावली की बाबा सुरुवातीपासून जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर पिरियड जास्त मिळतो आणि पैसे वाढतात. तर या पहिल्या बाबतीत काय झालं की त्याच्या वडिलांनी आमच्याकडे पैसे ठेवले होते आणि त्याच्यावरती सुरुवात झाली. आणि 2005-06 आम्ही सुरुवात केली आणि 2008ला मार्केट कोसळलं. बरोबर. 2008ला मार्केट कोसळल्यावरती मी कॉन्फिडेंटली सांगत होतो की तुम्ही मनातून थोडं घाबरलो होतो, नाही असं नाही. परंतु माझा मॅनेजर बघायचो की तो कितकं जोरात सांगतो लोकांना की दिस इज द टाइम टू इन्व्हेस्ट इन द मार्केट, नाव यू इन्व्हेस्ट, अजून पैसे टाका. ते मी ऐकून थोडं मी पण बॅरिस्ट केलं आणि बोलायला लागलो की सर घाबरू नका, हे खाली आलेलं मार्केट वरती जाणार आहे. बरोबर. अमेरिकेला झालंय काहीतरी, आपल्याकडे काही झालेलं नाही आहे. आणि जी लोक तेव्हा माझ्यावर राहिली ती करोना काळात सुद्धा घाबरली नाही, कारण त्यांना माहिती होतं की 2008पेक्षा करोना म्हणजे काहीच नाही आहे. पण त्यावेळेला काय झालं की एका वयस्कर माणसाने माझ्याकडे टाकलेले पैसे थोडे कमी झाले आणि त्याचे मुलं येऊन मला म्हणाले की तुम्ही बाबांना असं पोस्टात असते आमचे पैसे, अमुक तमुक. मी त्यांना सांगितलं की बाबांनो तुम्ही थांबा, थोडे दिवस थांबा, विचार करा. पण थोडंसं वडिलांचं पण तेवढं मत दिसलं नाही. त्यामुळे मग ठीक आहे. म्हणजे ते त्या फेज मध्ये त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू टेकन इट विथ ॲक्शन. ओके. आणि डॉक्टर वेगळे म्हणजे काही डॉक्टरांनी काढले नाही तर कसे वाढले तेही सांगा. हां. आणि ह्याचा दुसरा एक अनुभव तुला असं सांगतो की करोना काळामध्ये एका डॉक्टरांची मुलगी माझ्याकडे 2000 ती पण डॉक्टर झाली आणि ती 2016-17 पासून माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला लागली. आणि 19ला करोना आला. तेव्हा त्या मुलीचा ऐश्वर्याला फोन आला माझ्या मुलीला की ऐश्वर्या अगं माझे 12 लाखाची किंमत 9 लाख झाली. ते काय करोनामुळे म्हणजे काय अर्थ आहे, आम्ही म्हणतो पैसे वाढणार आणि मी भरले 12 आणि आता किंमत 9 झाली. ओके. तर काय करायचं. ऐश्वर्यामुळे थोडीशी ती पण नवीन असल्यामुळं तेव्हा जरा याच्यात द्विधा मनस्थितीत होती. ती म्हणाली मी बाबांना विचारते. मग तिने मला फोन केला. मी त्याला एकच सांगितलं की डॉक्टर काय म्हणतायत, तुझे बाबा काय म्हणतायत ते मला सांग. तेव्हा ती म्हणाली काका म्हणतील तसंच कर. ओके. डॉक्टरांचा एवढा कॉन्फिडन्स त्यांनी त्या मुलीला दिला. मग मी तिला सांगितलं की माझं ऐक, वेट, थोडे दिवस थांब, बघ आणि तुला खोटं वाटेल 18 महिन्यामध्ये ती किंमत 9 लाखाची 16 लाख झाली. म्हणजे 12 लाखाचे 16 लाख तयार झाले. कारण मार्केटच विचित्र वरती गेलं ना. बरोबर. मार्केट जे वाढायला सुरुवात झाली ती एवढे फास्ट वाढायला लागलं की 2022मध्ये तिला कळलं. मग मी तिला सांगितलं की हे पहा आपण किती छान डिसिजन घेतली. बरोबर. पण मला आता ह्या तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्यात ना त्याच्यावरनं मला असं कळतंय
की सुशिक्षित असणं आणि फायनान्शियली शिक्षित असणं या दोघांमध्ये फरक आहे. नक्कीच. कारण जे लोक डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, ज्यांना पैशाचं महत्त्व माहिती आहे, जे सेव्ह करणं, इन्व्हेस्ट करणं या गोष्टींवरती जरी विश्वास ठेवत असले तरी अशा वेळेला त्या गोष्टी त्यांना रीड करणं जमत नाही. सो तेच म्हणजे की कधी कधी जसं आता तुम्ही मला म्हणालात की ते जे पहिल्या वेळेला भेटलेले तुम्हाला गुजराती कपल होतं, त्यांनी कदाचित ते शिकलेले असतील किंवा अशिक्षित झाले माहिती नाही, पण त्यांना ते फायनान्शियली लिटरेट होते म्हणून त्यांनी 10,000च्या जागी तुम्हाला त्याच्या 10 पट रक्कम देऊन ती गुंतवायला सांगितली. करेक्ट. सो म्हणजे लोकांना फायनान्शियली साक्षर करणं हे तुमच्या मते किती खूप गरजेचं महत्त्वाचं आहे? आहे. आता तुला सांगतो, माझ्याकडं जवळजवळ 17 ते 18 चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते माझ्याकडे इन्व्हेस्ट करतात. आता आपण समजतो की चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे आता फायनान्शियल, बरोबर. पण ती लोक सुद्धा एक विश्वासानं माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात. आणि त्यांच्याकडे जे आता बरेचसे लोक काय म्हणतात, बाबा मी माझ्या फील्डमध्ये गोडबोले काम करेन, बाकी इन्व्हेस्टमेंट जो प्रकार आहे हा तुम्ही सगळा सांभाळायचा, मला सांगा कुठल्या फंडात टाकायचे पैसे आणि काय नाही. म्हणजे जे चार्टर्ड अकाउंटंट जे हे करतात ना, सुरुवातीला काम एका चार्टर्ड अकाउंटंटकडे, ओके, तर त्या याची सुरुवात करताना तो माणूस माझ्याकडे 1,000-2,000 रुपये आर्टिकलशिपचे पैसे माझ्याकडे SIP मध्ये टाकायचा. तर तोच माणूस जेव्हा आता चार्टर्ड अकाउंटंट झाला आणि आज 15 वर्षानंतर जेव्हा तो मला सांगतो की काका आता ह्या महिन्यापासून आपली SIP 2 लाख रुपये करूया, तेव्हा मला जो आनंद होतो की बाबा आज हा माणूस आर्टिकलशिप करत होता, तो CA झाला, एका कंपनीत लागला आणि आज तो त्या कंपनीच्या एका मोठ्या पोस्टवरती आहे. बरोबर. तर हा जो आम्ही सगळं त्याची जी जर्नी बघतो तेव्हा आम्हाला कळतं की आपली एकंदर व्यवस्थित सगळं चाललंय. राईट. आणि फायनान्शियल म्हणशील ना तर आपल्याला त्यातला अभ्यास करून आम्ही सगळं करतो. बरोबर. कारण बरोबर ही प्रोडक्ट्स भरपूर आहेत. आता तुमचंच एक वाक्य आहे ना, जे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा प्रश्न तयार करून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. सांग. की आपण म्हणतो ना की तुम्ही म्हणतात की म्युच्युअल फंड सही आहे लेकिन कौनसा. सो हे प्रोडक्ट्स भरपूर आहेत आणि आता तुम्ही जर बघाल ना, नवीन जनरेशनची लाईफस्टाईल, त्या जनरेशनकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी आज थांबायचं नाही आहे. मग तुम्हाला श्रीमंत बनवणं पण का असेनात, हे पटकन पाहिजे. बरोबर. मग ती एक अपेक्षा ठेवून सुद्धा अशी लोक तुमच्याकडे येत असतील ना, की आज मी पैसे देतो ते असे तुम्ही गुंतवा की ते पटकन वाढतील. बरोबर. त्यांना तुम्ही काय सांगता? आता सर्व लोक टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघतात, म्युच्युअल फंड सही आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही सांगू की म्युच्युअल फंड सही आहे लेकिन ॲडवायझर की जरूरत आहे. तर ती कशासाठी ॲडवायझरची जरूरत, तर ती आपल्याला अशासाठी ॲडवायझर पाहिजेत की नुसता कुठला फंड घ्यायचा किंवा हे नाही. तर आता तुला सांगतो, करोना काळापासून ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली ते ऑनलाईन करतात आणि मार्केट एका दिशेनं चाललं आहे. बरोबर. 30,000पासून 60,000, 60,000चा 80,000, आणि हा प्रत्येक माणूस म्हणतोय की मला किती कळत आहे, हो, कारण माझे पैसे त्या पटीत वाढत आहेत. नक्कीच. पण जेव्हा जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा दे विल कम टू नो की आपण काय चूक केली आहे किंवा काय, कळलं की नाही. कारण एका दिशेने जेव्हा मार्केट जातं ना तेव्हा कोणीही माणूस सोम्या इन्व्हेस्टमेंट करताना त्यात पैसे कमवू शकतो. बरोबर. पण जेव्हा मार्केट खाली येतं किंवा काय, तेव्हा त्याच्यामध्ये कशा रीतीनं तग धरायचा किंवा कशा रीतीने इन्व्हेस्टमेंट करायचे, हा खूप मोठा अभ्यास आहे. आणि तो मी आणि ऐश्वर्या दोघंही CFP असल्यामुळे आम्ही तो थोडाफार विचार करून करतो. पण मग तेच की जेव्हा अशी स्थिती येते की जिकडे खरं बघितलं तर ती संधी असते, लोक पॅनिक होतात की आता आपल्या डोळ्यासमोर वाढलेला पैसा कमी होतोय, मग तो ठेवायचा की काढायचा, हां, ही सिच्युएशन येते. तिकडे तुमचं मत काय आहे की उदाहरणार्थ आज मी पैसा गुंतवलाय, तो 4 वर्षानंतर खूप झाला, पण त्याच्यानंतर मार्केट पडायला लागलं तर मी असा विचार करीन ना की आता मी तो पैसा काढून घेईन, मग मार्केट पुन्हा खाली गेलं की मग मी तिकडे टाकेन, म्हणजे तिकडनं तो ऑटोमॅटिक वाढेल. हे शक्य आहे का? अगदी किती सोपी गोष्ट सांगितली की
जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा टाकायचं, वर जातं तेव्हा काढायचं. ह्याच्यावर तुला एक गंमत सांगतो की खाली म्हणजे नक्की किती आणि वर म्हणजे नक्की किती, तर हे कोणालाच कळत नाही. नाही कळणार. बरोबर. आता एक सोन्यासारखी गोष्ट घे. जेव्हा सोन्याचा भाव 30,000 रुपये होता तेव्हा लोक 32,000 झाल्यावरती माझ्याकडे यायचे. तो बोले तुम्ही म्युच्युअल फंडापेक्षा मला वाटतं सोन्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे हो. मी म्हणायचो हो का, बर. मग 32,000ला त्यांनी सोनं घेतलं नाही, 40,000 झाला भाव, 46 झाला, 48 झाला, 50, 55. सोन्याचा भाव वाढत चालला. आणि जेव्हा तो 62,000ला गेला तेव्हा ह्या नको त्या लोकांनी सोनं खरेदी केलं, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं अरे लवकरच 1,00,000 होणार आहे, 80,000 होणार आहे. आणि मग 62,000ची किंमत पुन्हा 56,000ला आली. आता तू मला सांग, ज्या प्रकारे सोन्याचं भाव चढत गेले आणि उतरत गेले, तशा प्रकारे हे सेन्सेक्स किंवा शेअर मार्केट सुद्धा उतरणार आहे. पण ज्यांनी आमचा ॲडवाईज ऐकला, मी त्यांना सोन्यामध्ये सुद्धा सांगितलं की 32 झालाय ना, ठीक आहे, 100 रुपये तुझ्याकडे असतील तर 10 रुपये सोनं घे. 40 झालाय का, 10 रुपयाचं सोनं घे. कळलं की नाही? किंवा 45 झालंय का, थोडे म्युच्युअल फंडातला प्रॉफिट काढून सोनं घे. त्यामुळे त्यांचं काय झालं, ते ॲव्हरेज पिकअप करत गेले. आणि ॲट द सेम टाइम जेव्हा 56-58,000ला सोनं आलं, दे आर व्हेरी हॅपी बिकॉज दे हॅव परचेस फ्रॉम 32,000. बरोबर. त्यांनी 32,000ला पण घेतलं होतं, 55,000ला पण घेतलं होतं. राईट. तर हा जो प्रकार आहे ना, हे आपल्याला थोडंसं सांभाळायला. आणि मग आम्ही त्यांना दाखवतो की तू सोन्याची 4 वर्षातली 5 वर्षातली प्रगती बघू नको, वाढलेले रेट 80 पासून बघ. लांब हां. ड्युरेशन. गेल्या 40 वर्षात सोन्याने काय किती रिटर्न दिले, ते जर तुला म्युच्युअल फंडापेक्षा जास्त वाटत असतील तर सोन्यात इन्व्हेस्ट कर. राईट. आणखीन रिअल इस्टेट एक प्रकार सोन्यासारखाच आहे. बरोबर. आता तेच की म्हणजे आता ह्या सगळ्या आपण गोष्टी केल्या ज्या मार्केट रिलेटेड आहेत, त्याच्या आपल्या प्रॉडक्ट रिलेटेड आहेत. पण कमिंग बॅक टू युअर बिझनेस या तुमच्या व्यवसायाबद्दल, आत्ता तुमचं जे ब्रँड नेम आहे आयडियल इन्व्हेस्टमेंट, ओके, तिथे साधारणतः किती जण काम करतात? म्हणजे एका सीझनपासून तुम्ही सुरुवात केली, आज 24 वर्ष झाली. आज तुमच्याकडे स्टाफ किती आहे? आणि आज आमच्याकडे 6 माणसं आणि आम्ही दोघं. ओके. आम्ही म्हणजे तिघं. राईट. त्यामुळे असे 9 स्टाफ आहे. पण आता जेव्हा तुम्ही नवीन लोकांना ॲड्रेस करता तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा काय अडचणी येतात किंवा काय त्यांच्यामध्ये, म्हणजे हे दोन्ही गोष्टी सांगा. काय तुम्हाला नवीन लोकांना इन्व्हेस्टमेंटबद्दल जागरूक करताना अडचणी येतात आणि काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतंय की अरे नाही, आत्ताचे हे जे नवीन इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांच्यामध्ये ही गोष्ट खूप चांगली आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अनुभवाने सांगा. आता खरं सांगायचं म्हणजे म्युच्युअल फंडचे आता बऱ्याच लोकांना ही कल्पना आली आहे की देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर म्युच्युअल फंड्स. पण त्यांना अजूनसुद्धा कित्येक त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात अजूनसुद्धा भीती आहे की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केटच. बरोबर. पण मग आम्ही त्यांना समजावून सांगतो की शेअर मार्केटमध्ये जर शेअर मार्केट खाली आलं तर तुझ्या 1-2 शेअरचे भाव पटकन खाली येतात. पण म्युच्युअल फंडामध्ये आपण नंबर ऑफ शेअर जास्त असतात, त्यामुळे तिथे जो इम्पॅक्ट बसतो हा थोडासा कमी बसतो. बरोबर. हे सगळं आम्हाला त्यांना पटवून द्यायला लागतं. आणि बरेच लोक आता टी व्ही म्हणा किंवा एकमेकांच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, हा म्युच्युअल फंडची चर्चा चालते. त्यामुळे आम्हाला आता थोडंसं मार्केटिंग करणं उलट इझी झालं. ओके. म्हणजे त्यांना पटवून देताना गोष्टी इझी पडतात कारण ते त्यांना ऑलरेडी त्याबद्दल आयडिया असते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आम्ही आता या यंग जनरेशन मुलांना विचारतो किंवा आमच्या वयासुद्धा लोकांना की तुम्ही अजून एक घर घेताय का, तर त्याच्या अगोदर आम्हाला भेटा. कारण 2001-2 साली कसं होतं की लोक घरं घ्यायची आणि त्या किमती साधारणपणे 5-6 वर्षामध्ये डबल व्हायच्या. राईट. आता कसं झालंय, एक थोडीशी त्याच्यामध्ये एक सॅच्युरेशन पोझिशन आली. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो तू जर राहायला जाणार असेल, मुलासाठी घर घेत असेल राहायला तर घे, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार कर. बरोबर. कारण त्या घरावरती होणारा खर्च सुद्धा जास्त असू शकतो. आणि आता कसं झालंय, एकंदर येणारे रिटर्न हे
घराच्या ह्याच्यामधून हार्डली 3 to 4% आहे. ओके. आणि पुन्हा घराच्या बाबतीत कसं होतं की त्याला रिसेल करायला गेलं की पुन्हा काही अडचणी येतात. कॅपिटल गेन आला, अमका आलं. तर या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंडामध्ये कसं असतं, लिक्विडिटी इझी आहे. बरोबर. की जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला 2-3 दिवसात पैसे आपले सगळे कुठून मिळतात, केव्हाही हे होतं. बरोबर. आणि त्याचबरोबर आम्ही ना या म्युच्युअल फंडातले पैसे लोकांचे चांगले वाढावेत आणि त्यातून काढून घेऊ नये म्हणून ऐश्वर्या जेव्हा जॉईन झाली तेव्हा आम्ही त्यांचा मेडिक्लेम आणि टर्म प्लॅन ह्या 2 गोष्टी आम्ही प्रकर्षाने चालू केल्या. तर हा मेडिक्लेम करण्यामागचा उद्देश असा की मी बघत होतो की लोक आजारी पडल्यावरती हा जो खर्च होतो हा लाखामध्ये जातो आणि मग ते म्युच्युअल फंडातले पैसे पॉलिसी नसल्यामुळे काढून घेतात. मग पुन्हा ती गॅप पडते, जे 5 वर्षात आपण साठवलेले पैसे असतात ते सगळे जातात आणि आपला पुढचा गोल अचिव्हमेंट प्रोग्राम हा सगळा फेल जातो. म्हणून मग मी पण तिला सांगितलं की आपण मेडिक्लेम लोकांना प्रत्येकाला आल्यावर विचारू की मेडिक्लेम आहे का. हां, SIP झालं की पुढचा प्रश्न की तो मेडिक्लेम आहे नाही आहे, तर मग घरी कोण कोण आहे त्यांचा मेडिक्लेम काढा. उद्या काही अडचण आली तर आपण त्याच्यातून पैसे काढू. म्हणजे हे तुमचे जे तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करताय गोल्स अचिव्हमेंटसाठी, तुमच्या मुलाचे एज्युकेशन, घर घेणं, ते सगळे तुमचे स्वप्न पूर्ण होतील. बरोबर. आणि म्हणून आम्ही तो एक प्लॅन चालू केला, मेडिक्लेम आणि टर्म प्लॅन. ह्या बाबतीत तुम्ही साक्षर केलं लोकांना. हां, लोक. आता मला अजून एक सांगा की जसं तुम्ही आता सांगितलं की हा फायनान्शियल ॲडवायझरचा एक रोल असतो. बरोबर. तर आता जेव्हा लोक तुमच्याकडे येतात तेव्हा एक प्रश्न तर घेऊनच येत असेल की जर मी ॲडवाईस घेतोय तर मला यांची फी, मी जर ॲडवाईस घेतोय ओके, तर मला तुमची फी परवडेल की नाही. बरोबर. तर बरं झालं तू सांगितलंस. आम्ही आजपर्यंत कोणाकडून पैसे घेतले नाहीत. ओके. एवढंच काय, पण आम्ही बाकीच्या लोकांना पण सांगतो की तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही केली तरी चालेल, पण तुमचा पोर्टफोलिओ आम्हाला दाखवा की जेणेकरून आम्ही त्याच्यातून आम्हाला काही सजेशन वाटलं तर करू. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो तुमच्या मित्राकडे किंवा कुठे ठेवायचा आहे तिथेच ठेवा. ह्याची गंमत अशी होते तुला सांगतो की जेव्हा काही लोक आमच्याकडे येतात मोठी मोठी की सहज ओळख असते, काहीतरी सांगतात मी बाबा अच्छा मला जोशीने पाठवलं आहे तुमच्याकडे, मला जरा बघायचं आहे, पण मग इन्व्हेस्टमेंट माझा मित्र आहे त्यामुळे मी. तेव्हा आमच्या लक्षात येतं की ह्या माणसाने 3-3, 4-4 वर्ष पैसे डेट फंडामध्येच ठेवले. बरोबर. आम्ही डेट फंडामध्ये पैसे का घेतो की आता मार्केट वरती आहे तर आपण थोडे थोडे पैसे त्यात टाकू. बरोबर. लोकांना SIP हा प्रकार माहिती आहे, पण सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा लोकांना विशेष लोकांना माहिती नाही. तर तो आम्ही त्यांना सांगितला आणि त्यांना खरंच बरं वाटलं. ते म्हणाले अरे माझ्या डेट फंडामध्ये पैसे मग इकडे टाकले असते तर माझे वाढले असते का. मला अहो मार्केट वरती जातात तसे ते पैसे वाढतात. राईट. त्यामुळे आम्ही त्यांना तो पण ॲडवाईस देतो. बरोबर. आणि खरं सांगायचं, तो मगाशी विचारला प्रश्न की आपण प्रॉफिट बुक करायचा का किंवा काय, तेव्हा आम्ही लोकांना इन्व्हेस्टमेंट करताना एक सांगतो की तुझी अपेक्षा 14-15% रिटर्नची ठेव म्युच्युअल फंडातून. आता जेव्हा ते रिटर्न मार्केटवरती गेल्यावरती 28% दिसायला लागतात तेव्हा मी त्याला सांगतो की बाबा आपल्या अपेक्षेच्या डबल रिटर्न आले किंवा तुझं गोल साध्य होत आलंय. मला ना 2 वर्षांनी मुलाला बाहेर पाठवायचं एज्युकेशनसाठी, मला माहिती आहे ना 2 वर्षांनी मार्केट कुठं असेल, त्यापेक्षा बाबा ते पैसे आता वाढलेले पैसे बाजूला ठेव. बरोबर. मला घर घ्या, हां लग्न करायचं आहे, काय काय लोकांच्या गोष्टी असतील त्याप्रमाणे आम्ही ते पैसे मग ॲडजस्ट करतो. पण आता मी तुम्हाला जो विचारलेला प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलं की आम्ही कुणाकडनं कन्सल्टंटचे पैसे नाही घेत. पण मग हा जो बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडवायझरी फर्म चालवता, मग हे नक्की उत्पन्न तुम्हाला कसं जनरेट होतं, म्हणजे त्याची एक बेसिक आयडिया दिली तर. हे कसं होतं की या टर्नओव्हर आमचा बराच असल्यामुळे, ओके, आणि आज गेली 24 वर्ष आम्ही या फील्डमध्ये आहोत, त्यामुळं त्या म्युच्युअल फंडाकडून आम्हाला जे काय. ओके. पण मग ह्याच्यामुळे असं नाही होत का की तुम्हाला जर एखादा म्युच्युअल फंड सांगत असेल की आम्ही तुम्हाला जास्त पर्सेंटेज देतो म्हणून तुम्ही आमचं प्रॉडक्ट विका. हां, तर मी तर स्वतः ते पाळतोच, परंतु जेव्हा माझी मुलगी जॉईन झाली तेव्हा मी तिला पहिली गोष्ट सांगितली की मी आजपर्यंत कधीही आलेली कमिशनची LICचे तर नाही, पण म्युच्युअल फंडाच्या आलेल्या कमिशनची लिस्ट मी कधीही बघितली नाही. मी फक्त एकच बघतो की 5 तारखेला माझ्या SMS येतो की नाही बँकेतून,
की माझे पैसे LICचे जमा झाले, म्युच्युअल फंडात जमा झाले, दॅट्स ऑल. त्यामुळे मी मुलीला पण सांगितलं की आपण प्रत्येकाचे पैसे हे माझे पैसे आहेत असं समजून आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे. राईट. माझे पैसे मी कसे टाकेन त्याप्रमाणेच आपण ते पैसे लोकांचे वाढवले पाहिजेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तो फंड, ज्या फंडात तुम्ही ते पैसे गुंतवता, तो फंड तुम्ही स्वतः अभ्यास करता आणि त्याच्यानुसार तुम्ही रेकमेंड करता. बरोबर. ओके. तर आता म्युच्युअल फंड एवढी कंपन्या आहेत, प्रत्येकाचे कित्येक फंड आहेत, तर आम्ही एवढं सगळं अभ्यास करणं किंवा याचं नाही. राईट. पण मला म्हणजे हे प्रश्न विचारायचं तात्पर्य हेच होतं की आपण बिंग अ बिझनेस पर्सन आपली काही मूल्य सेट करतो. करेक्ट. सो ती मूल्य आणि त्या मूल्याच्या आधारे बिझनेस केलेला भले शॉर्ट टर्ममध्ये नसेल चांगलं तुम्हाला ॲप्रिशिएशन देत, हां. एक लॉंग टर्ममध्ये तुमचं ब्रँडिंग तयार करतो. बरोबर. ब्रँडिंग ही कल्पना खूप नवीन आहे. आजकाल प्रत्येक बिझनेस आहे तो स्वतःतला एक ब्रँड व्हॅल्यू एस्टॅब्लिश करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. पण आज तुमच्या बिझनेसचा जो अनुभव आहे गेल्या 24 वर्षामध्ये तुम्ही ब्रँडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधीच काम केलं नाही, हे मला आता या डिस्कशनमधनं कळतंय. ती ब्रँड व्हॅल्यू ऑटोमॅटिक सेट झाली कारण तुमची मूल्य कदाचित किंवा तुमची जी थॉट प्रोसेस होती ती थॉट प्रोसेस आणि एथिक्समध्ये हा बिझनेस ग्रो झालेला आहे. सो हेच कन्व्हर्सेशन मला तुमच्यासोबत करायचं होतं. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि आपण हे कन्व्हर्सेशन खूप चांगल्या प्रकारे केलं. तुमची बरीच माहिती तुमच्या बिझनेसचा एक जो आपण म्हणतो ना फुटप्रिंट्स होत्या त्या सगळ्या तुम्ही आम्हाला सांगितल्यात. त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.